राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। नगरमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला। या मेळाव्याच्या सुरुवातीला संत रविदास महाराजांना अभिवादन करून दीप प्रज्वलन केलं गेलं, तर मंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला। या मेळाव्यात चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय चर्मकार महासंघात प्रवेश केलाय। माजी मंत्री बबनराव घोलप यांनी साळवे यांची राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली। समाजाला जोडून पुढे घेऊन जाणं हीच खरी समाजसेवा आहे। वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीनं समाजाला पुढे नेणं ही काळाची गरज आहे। समाजाचा विकास हा सर्वांचा एकमेव उद्देश असला पाहिजे आणि त्यासाठी एकच दिशा ठरवून काम करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केलं। शिवाजीराव आजही आम्हाला आमच्यामध्ये वाटतात। त्यांनी जरी आज प्रवेश केला असेल परंतु मला असं वाटत नाही, कारण शिवाजीरावची भावना वेगळी होती। शिवाजीरावला सामाजिक कामाची बांधिलकी आणि काम करण्याची त्यांची पहिल्यापासून खूप तळमळ आहे, खूप काम करण्याची इच्छा असते आणि म्हणून त्यांनी जे निर्णय घेतला त्याला मी पण साक्षीदार आहे। शिवाजीराव नगरमध्ये होते, मुंबईमध्ये होतो। मुंबईत येत असताना शिवाजीरावने मला निर्णय सांगितला की कांबळे साहेब मी अशा अशा पद्धतीने निर्णय घेतो। जसे आता उंदेरे साहेब बोलले, ज्ञानेश्वरजी कांबळे बोलले की तुम्ही हा निर्णय घेऊ नका। मी मुंबईपर्यंत तर नाशिकपर्यंत त्याला म्हणत होतो कार्यालय साहेब की तुम्ही हा निर्णय घेऊ नका। त्याचं कारण असं होतं की शिवाजीराव ही संघटना खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्यामध्ये जर नगर शहरामध्ये असेल किंवा इतर तालुक्यामध्ये असेल जे चांगली बांधण्याचं काम केलं असेल तर खऱ्या अर्थाने शिवाजीरावनी केलेले हे आपण विसरून चालणार नाही। सर्वसामान्य कुटुंबातून शिवाजीराव आलेले, त्यांच्याकडे काय अशी फार म्हणजे प्रॉपर्टी नाही की ती समाजासाठी फार खर्च करू शकतात, गाड्या घोडे वापरून राज्यभर फिरू शकतात अशी परिस्थिती नाही। परंतु शहराचा एक चांगली बांधिलकी म्हणून संघटनेत काम केलेलं आहे शिवाजीरावने, आणि म्हणून मी त्यांना म्हणलं की शिवाजीराव आपली संघटना तुम्ही बाजूला जाऊ नका, मी तुम्हाला विनंती करतो। परंतु त्यांच्या अडचणी मला त्यांनी सांगितल्या। जर मी चांगलं काम करीत असताना प्रत्येक कामामध्ये जर मला कोणी थोडा करत असेल, कोणी अडचणी आणत असतील तर मी काय निर्णय घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं। आणि म्हणून जे काही आपल्या पासून बाजूला गेलेले ते आपल्यातूनच गेलेले, आणि म्हणून आज त्यांनी वेगळी संघटना जरी केली असेल तर हरकत नाही। परंतु खऱ्या अर्थाने आपण जे नानासाहेबांवर आपण सर्वजण प्रेम करतात। आता मी तुम्हाला सांगतो, मला कोणतं पद दिलं नानांनी मला आता माहित नाही, कारण साहेब 29 वर्ष झालं अजून मला कोणतं पद दिले नानांनी मलाच माहिती नाही। म्हणजे राष्ट्रीय सचिव आहे, उपसचिव आहे, उपाध्यक्ष आहे, अजून मलाच माहिती नाही। एक आपल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना केली नानासाहेबांनी, आणि आपल्यावर प्रेम करण्यासाठी, समाजावर प्रेम करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे। ते आमदार माझ्यासाठी नसतं देत, ते पूर्ण समाजासाठी देत असतात। हे मनातलं आपण पहिलं हे करून घ्या, ते कोणी काही मिळवलं असेल त्याच्या मापाचं नाही, ते सगळ्या समाजाचं आहे। तर असं काही समज करून घेऊ नका की कोणी मिळवलंय, तर तसं काही नाही, हे सगळ्या समाजासाठी आहे। भविष्य काळामध्ये आपण सगळ्यांनी त्याचा वापर करायचा आहे आणि समाज म्हणून ते दिलेलं असतं। त्या निमित्तानं प्रतिमाननीय आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप अहिल्यानगरच्या वैभवशाली भूमीवर आपल्या कार्याची सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी असे कर्तृत्व गाथा आपण घडवले आहे। आमदार आणि महापौर
या जबाबदाऱ्या सांभाळताना आपण केवळ लोकप्रती म्हणून नव्हे तर समाजाच्या आशाकांक्षाचे ध्वजवाहक म्हणून काम केले आहे. चर्मकार समाजाच्या सुखदुःखात आपण नेहमी गंभीर आधारस्तंभासारखे उभे राहिलात. समाजाच्या समस्या आपल्या स्वतःच्या मानून त्या सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार म्हणजे केवळ सेवा नाही तर करुणा, बांधिलकी आणि नेतृत्वाचे जिवंत उदाहरण आहे. आपल्या दृष्टीतून आणि समाजातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने चर्मकार समाजाच्या एक शैक्षणिक उन्नती आणि सामाजिक प्रगतीच्या दिशेने भव्य पाऊल उचलले गेले. आपण चर्मकार समाजासाठी अहिल्यानगर महापालिका हद्दीत 2 ठिकाणी प्रशस्त भूखंड उपलब्ध करून दिले आणि त्यांच्या विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून दिला. या कृतीमुळे चर्मकार समाजाच्या भावी पिढीचे स्वप्नवत भविष्य आकार घेऊ लागले आहे. आपले वडील स्वर्गीय अरुण काका जगताप हे सर्व समाज बांधवांच्या हृदयात सदैव जिवंत असलेले नाव, त्यांचे समाजाप्रती प्रेम, मायेची ऊब आणि संकटकाळी दिलेला हात आम्ही अजन्म विसरू शकत नाही. तीच परंपरा आपण आजही त्याच ऊर्जेने पुढे नेतात. आपल्या सर्व कार्याचा गौरव आणि सेवाभावाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे समाज नेते, माजी मंत्री, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बबनराव घोलप यांच्या हस्ते तसेच गेल्या 28 वर्षापासून समाजसेवेत अविरत कार्य समाजभूषण माननीय शिवाजीराव साळवे यांच्या माध्यमातून हे सन्मानपत्र आपणास प्रदान करण्यात येत आहे. आपण ज्या तेजस्वी मार्गावर चालत आहात तो आमच्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरो हीच ईश्वरशाही प्रार्थना. माननीय श्री बबनरावजी घोलप, माजी मंत्री, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि शिवाजीराव साळवे. गिनीज बुकामध्ये माझं नाव आहे. एका मंडपात 1111 विवाह मी 1984 ला, परंतु त्याच्यात समाजाची नव्हती. परंतु श्रीरामपूरचा जो काही उद्भव मेळावा झाला समाजाचा तो पाहिला. एक संगमनेरला झाला तो पण पाहिला. वधूवर सूचक मंडळ हे नगर जिल्ह्याने आम्हाला सुचवलं आणि नगर जिल्ह्याच्या माध्यमातून मंत्रिपदावर असताना ही सगळी मंडळी मी तिथं बोलून घ्यायचो आणि त्यांना कामाला लावायचं. आणि म्हणून नगर जिल्ह्यामध्ये इतका मोठा समाज आहे तो कदाचित तुम्हालाही माहीत नसेल, इतका मोठा समाज आहे. म्हणजे प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये किमान 20,000 मतं चर्मकारांची आहे. इतकं मोठा मतदारसंघ, इतका मोठा समाज आहे. आणि या समाजामध्ये काम करत असताना आनंद तर आलाच, परंतु संघटना जशी मोठी होती तसे हेवे दावे पदाधिकारी निर्माण होतात आणि जिथे जास्त संख्या असेल तिथे थोडासा वाद असतो. परंतु आमच्यासारख्यांनी किंवा तुमच्यासारख्यांनी जर समंजसपणा दाखवला तर तो वाद संपुष्टात येतो आणि ह्या सगळ्या उकड्या फुटतात, नंतर शांत होतात आणि मग जो शांत झालेला जो प्रभाव असतो तो अतिशय प्रभावी असतो. आणि म्हणून आता जे काय व्हायचं ते झालेलं आहे, परंतु आपल्याला समाजाचं काम करायचं आहे आणि या समाजाच्या कामासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीनं उभं राहावं अशी माझी इच्छा आहे. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप अहिल्यानगर दौऱ्यावर आले असताना मंत्रिपदाच्या काळात त्यांनी रोजगारासाठी टपऱ्या वाटप केल्या होत्या. तर सावेडी परिसरातून शहरात घोलप हे कार्यक्रमासाठी जात असताना एक टपरी त्यांना दिसली आणि त्या व्यावसायिकाची विचारपूस केली. तेव्हा त्या व्यावसायिकानं भाऊक होत सांगितलं की त्या काळातील साहेबांनी आमच्यासाठी टपऱ्या वाटप केल्या, त्यामुळंच आज आम्ही संसार उभा करू शकलो. त्यांनी खूप चांगलं काम केलं. यावर घोलप यांनी हसतच आपली ओळख सांगितली, मीच बबनराव घोलप आहे. हे ऐकताच त्या व्यावसायिकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि उपस्थितांनाही भावनिक क्षणाचा अनुभव आला. या संवाद मेळाव्याचं प्रास्ताविक राजेंद्र बुंदिले यांनी केलं, तर सर्वांचं स्वागत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे आणि माणिकराव नवसुपे यांनी केलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, राज्याध्यक्ष माधवराव गायकवाड, प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शांताराम कारंडे, दत्तात्रय गोतिसे, दिलीप कानडे, अनिल कानडे, शोभाताई कानडे, कैलासराव गांगर्डे, चंद्रकांत नेटके, विठ्ठलराव जयकर, बाबासाहेब लोहकरे, रोहिदास उदमले, रामकिसन साळवे मेजर, प्राध्यापक किसन कानडे, पोपट बोरुडे यांसह महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध.
खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.